नमस्कार. कधी विचार केलाय का? मस्त स्वप्न बघता बघता जाग येते आणि ते गायब? असं नक्की का होतं? आज आपण याच रंजक विषयावर बोलणार आहोत. चला तर मग एका अशा प्रसंगाबद्दल बोलूया जो आपल्या सगळ्यांच्या बाबतीत हमखास घडतो. विचार करा, सकाळी जाग आलीये आणि एक भन्नाट स्वप्न आठवतंय. चेहऱ्यावर एक वेगळंच हसू आहे. वाटतं, वा, काय स्वप्न होतं? आणि आपण ते कुणाला तरी सांगायला जातो, पण अरे, काय होतं ते? शिट, विसरलोच की. आत्ताच तर डोळ्यासमोर होतं. होतं ना असं? खूपच त्रास होतो याचा, नाही का? पण थांबा थांबा, यात तुमची किंवा तुमच्या स्मरणशक्तीची काहीही चूक नाहीये. उलट ही एक अगदी नैसर्गिक प्रक्रिया आहे जी आपल्या सगळ्यांच्या मेंदूत घडते. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, पण विज्ञान असं सांगतं की आपण उठल्यानंतर फक्त पहिल्या 5 मिनिटात तब्बल 90% स्वप्न विसरून जातो. हो, फक्त 5 मिनिटात सगळं काही गायब. मग प्रश्न हा आहे की असं होतं तरी का? आपल्या मेंदूत असं कुठलं डिलीट बटन आहे जे जाग आल्या आल्या आपोआप दाबलं जातं? ह्याला ना सायकोलॉजीमध्ये खास नाव दिलंय, स्वप्न विस्मृती किंवा ड्रीम ॲम्नेशिया. होतं काय की जेव्हा आपण स्वप्न बघत असतो तेव्हा मेमरी साठवण्यासाठी लागणारी आपल्या मेंदूतली काही महत्वाची केमिकल्स ती काही काळासाठी ॲक्टिव्ह नसतात, म्हणजे निष्क्रिय असतात. अजून सोप्पं करून सांगतो. समजा स्वप्न म्हणजे आपल्या कम्प्युटरमधली एक टेम्पररी कॅशे फाईल आहे. म्हणजे अशी फाईल जी तुम्ही सेव्ह करण्याच्या आतच डिलीट होऊन जाते. अगदी तसंच काहीसं होतं. ठीक आहे, मग आता जरा बघूया की ह्याबद्दल विज्ञान काय म्हणतं, जगभरातलं संशोधन काय सांगतं आणि भारतातलं संशोधन काय सांगतं. हार्वर्ड मेडिकल स्कूलचं संशोधन सांगतं की आपल्या मेंदूचा जो मेमरी सेंटर आहे, म्हणजे हिप्पोकॅम्पस, तो आपण जागे होताना सगळ्यात शेवटी ॲक्टिव्हेट होतो आणि त्यामुळे होतं काय की स्वप्नांना आपल्या लाँग टर्म मेमरीमध्ये जायला वेळच मिळत नाही. याउलट आपल्या भारतातल्या NIMHANSचा अभ्यास तर आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो. त्यांच्या मते आपली जी आधुनिक जीवनशैली आहे, म्हणजे गजर लावून दचकून उठणं, यामुळे आपला मेंदू थेट सर्व्हायव्हल मोडमध्ये जातो आणि मग स्वप्न आठवण्यापेक्षा त्याला जागं राहणं जास्त महत्त्वाचं वाटतं. आणि हे महत्वाचं आहे कारण आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये स्वप्नांना एक वेगळंच स्थान आहे. आपल्याकडे तर स्वप्नशास्त्र नावाची एक प्राचीन शाखा आहे, नाही का, ज्यात स्वप्नांना भविष्याचे संकेत किंवा एक प्रकारचं दृष्टांत मानलं जातं. मग आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न की ही जी भारी भारी ब्लॉकबस्टर स्वप्न आहेत, ती जर आपल्याला लक्षात ठेवायची असतील तर मग काय करायचं? काही उपाय आहे का? हो, नक्कीच. यासाठी काही सोप्या ट्रिक्स आहेत. चला बघूया. पहिली गोष्ट, डोळे उघडल्यावर लगेचच उठायचं नाही, हालचाल करायची नाही. फक्त 2 मिनिटं शांत पडून राहा. दुसरी ट्रिक, स्वप्न सुरुवातीपासून नाही तर उलटं आठवण्याचा प्रयत्न करा. म्हणजे शेवटचा सीन काय होता तिथून सुरुवात करा. आणि तिसरी आणि सगळ्यात बेस्ट ट्रिक म्हणजे आपल्या बेडजवळ एक वही आणि पेन कायम ठेवा. जे काही आठवेल, तुटकफुटक का असेना, लगेच लिहून काढा. चला तर मग ह्या सगळ्या माहितीचा थोडक्यात आढावा घेऊया. शेवटी काय लक्षात ठेवायचं? बघा, स्वप्न हे खरं तर वाफेवर काढलेल्या एखाद्या चित्रासारखंच असतं. सूर्य उगवला की ते नाहीसं होतं. इतकं नाजूक आणि क्षणभंगूर. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. हीच नाहीशी होणारी स्वप्न कधीकधी आपल्या मनात लपलेल्या इच्छा, आपल्या मनातले प्रश्न यांची उत्तरं घेऊन येतात. एक प्रकारे ती आपल्या अंतर्मनाचा आरसाच असतात. एक विचार करा, असं कोणतं अर्धवट राहिलेलं स्वप्न आहे ज्याचा शेवट काय असेल हे जाणून घेण्याची उत्सुकता आजही आपल्याला लागून राहिलीय? मनाचे खेळ, परिस फाउंडेशन.